नमस्कार. वैष्णवीज फूड हबमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज बघूया दुधी भोपळ्यापासून एक हेल्दी असं ऑप्शन. ही रेसिपी तुम्ही डिनरला, नाश्त्याला किंवा लहान मुलांच्या टिफिनलाही देऊ शकतात. जे दुधी भोपळा खात नाही तेही अगदी आवडीने खातील. चला तर बघूया. त्यासाठी 3 वाटी तांदूळ, 1 वाटी उडदाची डाळ, त्यात 10-12 मेथीचे दाणे हे रात्रभर किंवा 7 ते 8 तास भिजवत ठेवा. नंतर आपण जेव्हा बॅटर करायला घेतो त्याच्या अर्धा तास अगोदर अर्धी वाटी पोहे भिजवून ठेवा. नंतर डाळ, तांदूळ, पोहे मिक्सर जारमध्ये घेऊन बारीक असे वाटून घ्या. आपण वाटलेलं बॅटर एका पातेल्यात घेऊन चांगलं हलक्या हाताने त्याला फेटून घ्या आणि झाकून 7 ते 8 तास फर्मंट होण्यासाठी ठेवून द्या. इथं मी स्वच्छ धुवून दुधी भोपळा हा किसून घेतला. याला तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा. नंतर आपलं बॅटर हे फर्मंट झाले. त्यात किसलेला दुधी भोपळा, कोथिंबीर आणि मीठ टाकून एकजीव करून घ्या आणि पाणी टाकून त्यांची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्या. यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणखीही काही भाज्या घालू शकतात जेणेकरून हा अजून हेल्दी होईल. आणि तव्याला तेल लावून डोसा आपण बनवतो त्याप्रमाणे बनवून घ्या, पण जरा जाड राहू द्या. जास्तही जाड नका राहू देऊ जेणेकरून तो आतून कच्चा राहील. आणि त्याच्यावरून जरा थोडी बारीक भाजलेली तीळ स्प्रिंकल करा आणि दोन्ही साईडून चांगला खरपूस होईपर्यंत भाजून घ्या. अशा सिंपल आणि टेस्टी रेसिपीजसाठी वैष्णवीज फूड हबला सबस्क्राईब करा आणि तुम्हीही या यूट्यूब फॅमिलीचा भाग व्हा. रेसिपी एकदा करून बघा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आधीच माहिती असेल तर कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.